नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. काल गौरी बसलेत घरी आणि काल भाजी भाकरीचा नैवेद्य होता गौरींना आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य आहे, तर त्याची तयारी चालू आहे. आमटी फोडणीला टाकले, इथं इळवणीच्या पोळ्यांचं रेडी आहे. माझ्या सासूबाई करतात. जय बाप्पा करते आमची जिजा. जय बाप्पा. खाली टेकून डोकं टेकून जय बाप्पा करा. हा, टाळ्या वाजवा. सुख करता दुख करता करा. टाळ्या वाजवा. मिक्सर होय होय ठेवून टाका. हा हा ठेवा ना. चहा बडंग बडंग. होय होय. आजी कुठं आहे? जा आजीकडं. डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आता फक्त फराळाचं मांडायचं आहे. भाई इथं खालीच मांडायचं आहे ना? इथं खालीच मांडायचं आहे. मग असं कडून रांगोळी काढायला पाहिजे. कोण म्हटले? मी म्हणते बरोबर नाही. मध्ये काहीतरी काढायचं. इथनं एवढीच अशी एवढीच काढायची काहीतरी आणि इथे मध्ये फुल काढायचं. बस एवढीच. पुरगी आपली काही हे जाय तिकडे गहू वाढायला. आता जा बाय तिकडे गहू आहे. तू नवीन दिसायला. त्यानंतर रांगोळी काढायला घेतली दुपारी आणि संध्याकाळी कार्यक्रम होता म्हणून म्हटलं की पटपट आवरूया, कारण मला पण आवरायचं होतं. आणि जिजाला परत जिजा काय आम्हाला रांगोळी काढून देत नव्हती. आत्याच्या मुलगीला बोलवलेलं, पण ती थोडं काढू लागली आणि गेली, कारण त्यांचं पण काढायची होती रांगोळी वगैरे, त्यांचं पण आवरायचं होतं. आणि जिजा काय करून देत नव्हती. परत मम्मीकडं सोडलं तिला. आणि इथं मला ना हे काढायचं होतं, गौरी आवाहन लिहायचं होतं आणि कडेला 2 पान. आणि माझ्या आत्याच्या मुलगीला म्हटलं की कडनं काढतो रांगोळी, मी मधलं काढते तोपर्यंत. पण तिनं कडचं ते मी तिला रंग भरून दिले आणि त्याच्यावरती डिझाईन काढली आणि ती गेली घरी तिच्या. बाकीचं मग मी केलं सगळं. रांगोळीच काढायला आम्हाला 1-1.5 तास गेला. हळूहळू चाललं होतं काम. आणि 4 दिवस इतका त्रास झाला ना, म्हणजे डेकोरेशन आणि हे सगळं. त्यात माझी तब्येत बिघडली. आता खोकला वगैरे आला आणि जिजा आत्ता कुठं बरी झाली तोपर्यंत मी पण आजारी पडली आणि घशात वगैरे दुखायला लागलं. आणि त्यामुळं माझा मूड पण नव्हता काय करायचा. आणि अशांतशा कोण बायका पण येणार नव्हत्या, तरी पण म्हटलं की करूया. मध्ये गौरी आवाहन लिहिला आणि साईडला 2 पावलं काढली 2 गौरींची. आणि तिकडची जी रांगोळी काढलेली तर कडेनं मला जरा रिकामं वाटत होतं, त्यामुळं थोडं भरगचं दिसावं म्हणून कडनं काहीतरी काढलं. मी एवढी पण एक्सपर्ट नाही रांगोळी, तेवढी पण मला खास येत नाही रांगोळी, पण त्यातल्या त्यात तेवढी येते. तर खाली बांगड्या वगैरे ठेवणार होते. गौरी आवाहन लिहिलंय त्याच्या खाली. आणि ही रांगोळी मी गुगलवर सर्च करूनच काढली. त्याच्यानंतर मला पाण्यातले दिवे पण करायचे होते. दिवे म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी करतो. तर ग्लासात पाणी घेतलं इथं आणि ग्लासात तुम्ही फूड कलर पण घालू शकता. आणि इथं माझ्याकडे फूड कलर नव्हता म्हणून मी हळद आणि हे टाकलं, गुलाल आणि कुंकू. तर त्यानंच कलर तयार केले. हळद कुंकू वगैरे टाकल्यानंतर ते मिक्स करून घेतलं चांगलं आणि त्याच्यावरती तेल ओतलं. आधी तेल ओतायचं नाही, नंतर लास्टला तेल ओतायचं. कलर वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर कापसाच्या वाती करून ठेवायच्या. आणि एक वाती ना बुडतात, तर त्या बुडल्यानंतर दुसऱ्या वाती करून घातलं तरी चालते. म्हणजे माझे 1-2 बुडलेला मी परत आणि नवीन वाती करून घातलेल्या. आणि झालं. आपण वात पेटवल्यावरती खूप वेळ जळतात त्या. इथं माझी वात बुडलेली, त्यामुळे आणखी एकदा काढली आणि पिळून घेतलं त्यातलं तेल आणि परत आणि नवीन वात करून घातली. आणि पेटवल्यानंतर ना खूप छान दिसतंय, खूप म्हणजे खूप. आणि हे प्रत्येक वर्षी म्हणजे दिवाळीला म्हणा, कोणता सण आला तर मग प्रत्येक सणाला करते. खूप छान दिसतं. आणि इथं वात पेटवल्यानंतर बघा किती खूप छान दिसतंय, खूप म्हणजे खूप. आता ही ट्रिक सगळ्यांनाच माहिती असेल, मला पण सांगायची इतकी गरज नाही. आता हे दिवे मी रांगोळीवरती ठेवलेले, तुम्ही कुठेही ठेवू शकता.
आणि छोट्या बाऊलमध्ये पण गोलवाले जे ग्लासचे बाऊल असतात ना, त्याच्यात पण खूप छान दिसतं. आणि आम्हाला जास्त गरज नव्हती. आणि मध्ये तिथं रांगोळीच्या मध्ये बाकीचं फराळाचं येणार होतं. जास्त काय फराळ आणला नव्हता, कारण ह्यावर्षी जरा बायका कोण बोलवल्या नव्हत्या. आम्ही हळदी कुंकवाला तेवढंच घरातल्या घरात आम्ही कार्यक्रम करणार होतो. तर आपलं डेकोरेशन पण कंप्लीट झालं आहे. फायनल डेकोरेशन खूप छान झालेलं. मला तरी पर्सनली खूप आवडलेलं, कारण मीच केलेलं, एवढ्या कष्टाने केलेलं, त्यामुळं मला पर्सनली खूप आवडलेलं. तर कमेंट करून नक्की सांगा कसं झालं आहे ते डेकोरेशन. आणि ह्यावर्षी गौराई आमच्या जुन्याच बसवलेल्या, ह्यावर्षी नवीन आणायच्या होत्या, पण राहू दे म्हटलं की पुढच्या वर्षी आणूया. तर पुढच्या वर्षी खूप छान गौराई आम्ही आणणार आहेत. तर ह्यावर्षी बाप्पांचं पण विसर्जन करणार होतो आम्ही. आणि माझी तब्येत बिघडल्यामुळं माझा म्हणजे खोकला वगैरे आला आहे, तर त्याच्यामुळं व्लॉग्स पण 1-2 दिवस लेट येतो आहे. तर डेकोरेशन कंप्लीट झालं. आता फक्त फराळाचं ठेवायचं बाकी होतं, ते आमच्या आईंनी ठेवलं, कारण मला पण तयार व्हायचं होतं आणि जिजाला दिलेलं मम्मीकडं. तर मी पण तयार झाले आणि मी ही पिंक कलरची साडी घातलेली. आधी कळत नव्हतं मला, ते पिन करायला येत नव्हतं मला, कारण ती साडीवरून खूप फुकत होती, खालनं व्यवस्थित बसलेली, पण ते पिन व्यवस्थित करायला येत नव्हती, फुगत होती जास्त साडी. मी स्ट्रेटनर फिरवलं तरी काही जमेना मला. त्यामुळं त्याच्यानंतर मग मी वन साईड पदर सोडला. केले झाकपूक झुकपूक झाकपूक झुकपूक. छान 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 छान. हां, आता सांगा काय काय केलंय सा. इंट्रोडक्शन द्या सगळं. काके काय काय केलंयस ते सांग. सांगू का? नमस्कार. मी सणाची थीम केले, सण 12 महिन्याचे, सण संस्कृती जपण्याचे. आणि सुरुवात केली मी गौरीच्या ह्याच्यापासून. तिथे केले मी संक्रांतीची थीम केली. तिथं सगळे 5 लोटकी मांडल्यात आणि सर्व विडे वगैरे ठेवल्यात आणि तिळगुळ पण ठेवले आहेत आणि नैवेद्य पण ठेवलाय. बाजूला शिमग्याच केले, तिथं कलर ठेवलात, कारण की लगेचच रंगपंचमीचा सण येतो आणि तिथं कलर ठेवलाय. तिथं शिंकुट्याच्या सारखीच कागद मी कट करून ठेवल्यात, म्हणजे शिमग्याला आपण हे जळतो ते माहिती आपल्याला. बाजूला लगेच हे ठेवले, गुढीपाडव्याच केले. मार्चमध्ये आपण गुढीपाडवा सण करतो आणि ते गुढीपाडव्याचे आपण हे तर थीम केले. घर आहे, घरापुढं गुढी उभा केले. त्याच्या बाजूला लगेच एप्रिलला आहे, एप्रिलच्या मध्ये आपण हनुमान जयंती करतो, म्हणून ती मारुतीचं हे ठेवले. नंतर त्याच्यानंतर आपण मे एकादशी आहे, इथं एकादशी थीम केली आहे बघा. वारी चालली आहे ती, तिथं आपल्या विठ्ठल रखुमाईची हे मूर्ती आहे, वारकरी माणसं आहेत आणि हिथं आहे बैलगाडी आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण आहे वटपौर्णिमा. जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा आपण साजरी करतो. मग इथं विडा ठेवलाय, हे हे ठेवले, हळदी उपवास ठेवले. व नंतर तिने माझा गजरा काढला आणि हे ठेवले. नंतर या लागले वटपौर्णिमेनंतर आता येतोय बेंद्राचा सण. इथं आहे, आपण बैले पुजले, तिथं नैवेद्य पण ठेवलाय. आणि बेंदूर झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात नागपंचमी आणि अष्टमी केले तिथं कृष्ण जन्माष्टमी आणि हिथं आहे नागपंचमी. आणि त्यानंतर आपण आता येतोय ऑगस्ट झाल्यानंतर सप्टेंबर हा आपला गणपतीचा सण आहे आणि हे गणपतीचं सण इथं मी केले, बघू शकताय. आणि सप्टेंबर नंतर येतोय ऑक्टोबरमध्ये आपण घट बसवलाय. आणि गट आपला ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामधील दिवाळीचा सण केलाय आणि दिवाळीचा सण इथं गायी पूजन केले आणि इथं हे ठेवलं, नैवेद्य ठेवलाय. आणि दिवाळीच्या सणाबद्दल इथं सर्व दिवाळीतील फराळाचं मांडून ठेवलंय. आणि हे दिवाळीचं झाल्यानंतर शेवटचा महिना आहे डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती आपण साजरी करतो आणि त्याच्यात छोटंसं असं मी इथं डेकोरेशन केले. अशा प्रकारे सर्व सणांचं इथं डेकोरेशन केले. इथं बायकांसाठी विडे ठेवले, आरतीस ताट आणि ह्या 2 समया. छान छान, टाळ्या वाजवा. बारका डबा इथं आलाय बघा.
सावंत आहे थोडा हात मागे. ओके हा तिथं थोडं जवळ 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 मी काढलंय व्यवस्थित काढलंय. आणि झाले किती नीट उभा राहतो. असंही होत असं. ओके हा कमर. ओके कमरवर राहा तिथं. क्रॉप करा इकडचा क्रॉप करायचा मागचा. चला ओके. आता सगळ्यांनी गॉट लावा इकडं. चला जाय. ते नाही तर अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. जास्त काही आम्ही केलं नाही, म्हणजे बायकांना बोलवलं नाही हळदी कुंकवाला, कारण आधीच सांगितलेलं की आमच्या इथे शेजारी वारलेले, तर जास्त काही आम्हाला करायचं नव्हतं, जास्त दंगा करायचा नव्हता. त्यामुळे घरातल्या घरात आम्ही हे केलं, हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. आणि घरातल्याच बायका होत्या या सगळ्या, मम्मीकडच्या आणि आत्तीकडच्या. मला आत्तीचं डेकोरेशन पण दाखवायचं होतं, मी व्हिडिओ केलेला पण ती क्लिप डिलीट झाली का व्हिडिओ झाला नाही काय मला काही कळालंच नाही. पण नंतर व्हिडिओ क्लिप घेऊन ती लास्टला जोडेल. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.